नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण सेकंड लेसन मॅथमेटिक्स 1चा सेकंड लेसन आणि तो सेकंड लेसन आहे मॅट्रायसेस. ठीक आहे, एकदम लहान असा लेसन आहे. त्याच्यामध्ये फक्त 2 आर्टिकल्स आहेत. कुठले 2 आर्टिकल्स आहेत बघू याच्यामध्ये. फर्स्ट आहे ET मीन्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशंस. फर्स्ट आर्टिकल आहे ET, दैट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशंस, एंड सेकंड आर्टिकल आहे इनवर्स. आणि ह्या इनवर्स मध्ये पण 2 आर्टिकल्स आहेत. इनवर्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड इनवर्स बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. एवढंच पूर्ण लेसन मध्ये मला 2 आर्टिकल बोलायला होते. एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड आहे इनवर्स. आणि इनवर्स मध्ये पण 2 आर्टिकल्स आहेत. इनवर्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि इनवर्स बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स पासून. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये टोटल 3 आर्टिकल्स आहेत. तसं बघायला गेलं तर 6 आर्टिकल्स आहेत. 3 आर्टिकल्स रो साठी आणि 3 आर्टिकल्स कॉलम साठी. ठीक आहे, ते 3 आर्टिकल रो साठी आणि कॉलम साठी सेम आहे. तर काय वेगळे आर्टिकल्स. ठीक आहे, हे एवढं जर तुम्हाला समजलं तर पूर्ण एक्सरसाइज 2.1 सॉल्व्ह करायला तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. एवढंच आहे एक्सरसाइज 2.1. ठीक आहे, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज और एनी टू कॉलम्स म्हणजे काय. सपोज एक मॅट्रिक्स दिला तुम्हाला A इज इक्वल टू 1 2 3 4. याची जे रोज आहे हा काय आहे, हा रो 1 आहे, हा रो 1 आहे, हा रो 2 आहे. हे जर रो आपल्याला एकमेकांमध्ये इंटरचेंज करायचे असतील तर कसे करणार आपण. R1 इंटरचेंजिंग विथ R2 साइन, R1 इंटरचेंजिंग विथ R2. ठीक आहे, अदरवाइज हे आपण असं पण लिहू शकतो R1 2. तर करणार काय आपण. A इज इक्वल टू हा जो फर्स्ट रो होता तो सेकंड येणार, सेकंड रो होता तो फर्स्ट येणार. म्हणजे काय येणार 3 4 1 2. काय केलं समजतं बघा. हा जो फर्स्ट रो होता तो सेकंड झाला, सेकंड रो होता तो फर्स्ट झाला. त्याला म्हणायचं इंटरचेंजिंग रोज. आता सेम आपण इंटरचेंज कॉलम पण करू शकतो. हा जो मॅट्रिक्स होता पहिला A इज इक्वल टू 1 2 3 4. तर इंटरचेंजिंग साठी साइन काय येणार C1 इंटरचेंजिंग विथ C2 implies A is equal to हा कॉलम 1 आहे, हा कॉलम 2 आहे. कारण मग 2 4 सेकंड कॉलम फर्स्ट होणार, फर्स्ट कॉलम सेकंड. ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज और एनी टू कॉलम्स. ठीक आहे, इंटरचेंजिंग प्रॉपर्टी. तर सेकंड प्रॉपर्टी काय, मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम बाय नॉन झिरो स्केलर. हेडिंग थोडंसं कन्फ्युजन आहे किंवा थोडंसं लेंदी आहे. तुम्हाला इझी वर्डमध्ये सांगतो हे पण आणि हे पण. ठीक आहे, फक्त आता आपण मॅट्रिक्स घेऊया A इज इक्वल टू 1 2 3 4. तर कुठल्या पण एका रोला ह्या फर्स्ट रोला किंवा सेकंड रोला आपण कुठल्याही एका टर्म मल्टिप्लाय करू शकतो. तर कसं मल्टिप्लाय करू शकतो बघा, यूज 2R2. तर यूज 2R2 म्हणजे काय होणार बघा, A इज इक्वल टू 1 2 2R2 म्हणजे R2 ला 2 मल्टिप्लाय होणार. इज अ प्रॉपर्टी नंबर 2. जे 2 × 3 काय आहे 6 आणि दिस 2 × 4 8. हे सेम आपण कॉलम मध्ये पण करू शकतो. यूज 2C2 असं काय नाही, 2C1 पण करू शकतो आपण. ठीक आहे, A इज इक्वल टू 1 3. तर 2 ने मल्टिप्लाय केलं दोघांना तर काय आहे 2 × 2 4 आणि 2 × 4 8. 4 and 8. हे सेकंड प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी मध्ये काय केलं आपण इंटरचेंज केली, रोज और कॉलम्स इंटरचेंज केली. इथं याच्यामध्ये काय केलं आपण एका नॉन झिरो स्केलरला मल्टिप्लाय केलं. कशाला मल्टिप्लाय केलं, एका सिंगल टर्म मल्टिप्लाय नाही करू शकतो. एक तर मल्टिप्लाय कशाला करू शकतो आपण, पूर्ण कॉलमला किंवा पूर्ण रोला करू शकतो. ठीक आहे, ओके. थर्ड प्रॉपर्टी काय आहे, परत एक मॅट्रिक्स आहे. सपोज A इज इक्वल टू 1 2 3 4. हेडिंग बघा, ॲडिंग स्केलर मल्टिपल of all the elements of any row or columns to corresponding elements of any other row or column. ठीक आहे, आता याचा मीनिंग काय आहे, तुम्ही काय करू शकतो बघा. R1 मध्ये R1 2 R1 प्लस 2R1 एक ऑपरेशन. ठीक आहे, किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो आपण. काय केलं बघा, R1 मध्ये आपण हे जे एलिमेंट्स आहेत कुठले R2 मध्ये एलिमेंट ऍड करू शकतो. अदरवाइज R2 मध्ये R1 मध्ये एलिमेंट ऍड करू शकतो. ठीक आहे, एक जर आपल्याकडे नॉन झिरो स्केलर असेल तर कसं करणार बघा मी.
ए इज इक्वल टू R1 मध्ये आपल्याला चेंज करायचं, त्यामुळे R2 ॲज इट इज, R2 काय राहणार 3 and 4 ॲज इट इज. R1 मध्ये चेंज होणार, काय चेंज होणार R1 प्लस, म्हणजे R1 मध्ये एलिमेंट ॲज इट इज प्लस 2 into R2, R2 मध्ये एलिमेंट कुठला 3, इथे येणार 3, इथे काय येणार एलिमेंट कुठला होता 2 प्लस 2 into R2, R2 काय 4, जे टोटल जर सॉल्व केलं आपण तर फायनल आन्सर काय आहे 2 into 3 6, 6 plus 1 7, इथला 3 ॲज इट इज, 2 into 4 8, 8 plus 2 10, इथला 4 ॲज इट इज, that is 7 10 3 4. हेच प्रॉपर्टी नंबर 3. हे आपण कॉलम मध्ये पण करू शकतो, तर करून दाखवायची काय गरज नाही असं वाटतं मला. तुम्हाला समजलं असेल कॉलम मध्ये आपण करू शकतो, कसं करू शकतो. जसं आपण R1 यूज केला, R1 च्या रिप्लेसमेंट काय करणार C1, C1 2 C1 प्लस टॉय C2 करू शकतो, अदरवाइज C2 मध्ये पण करू शकतो आपण. समजतंय? जर थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तर एक्झाम्पल मधून पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. एक्सरसाइज 2.1 जर तुम्हाला पूर्ण सॉल्व करायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे 3 एक्झाम्पल क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर 3 एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्या. एक्सरसाइज 2.1 एकदम इझी जाईल तुम्हाला. ठीक आहे. त्यातून पण जर काही प्रॉब्लेम आला एक्सरसाइज 2.1 ला तर त्यानंतर मला एकदा मेसेज करा, अदरवाइज कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सॉल्व करून देईन. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा, if A is equal to 1 0 minus 1 3, then apply the transformation R1 interchanging with R2 on A. ठीक आहे. प्रॉपर्टी नंबर 1. तर प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये बघा काय करूया आपण, आधी दिलेले मॅट्रिक्स लिहून घेऊया 1 0 minus 1 3. ओके. नाउ यूज काय यूज करायला आपल्याला R1 interchanging with R2. ठीक आहे. we get A is equal to R1 इंटरचेंजिंग विथ R2 म्हणजे काय, R1 च्या रिप्लेसमेंट R2, R2 च्या रिप्लेसमेंटला R1, म्हणजे काय येणार -1 3 1 0. यार आपण फर्स्ट एक्झाम्पल होतं त्याचा आन्सर सिंपल आहे. सेकंड मध्ये प्रॉपर्टी नंबर 3 यूज होते. ऍक्च्युली प्रॉपर्टी 2 आणि प्रॉपर्टी 3 चं कॉम्बिनेशन आहे सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे. काय सांगितलं की अप्लाय द ट्रान्सफॉर्मेशन C1 टू C1 प्लस ट्वाइस C3. ठीक आहे. ओके. पहिला दिलेला मॅट्रिक्स लिहून घेऊया. दिस A इज इक्वल टू 1 0 2 2 3 4. ओके. देन यूज काय यूज करायचं आहे C1 टू C1 प्लस ट्वाइस C3. ठीक आहे. आता C1 कुठला आहे आणि C2 कुठला आहे, C3 कुठला बघा. हा काय C1, हा C2 आणि हा C3. ठीक आहे. आता आपल्याला सॉल्व काय करायचं, C1 मध्ये चेंज करायचं. काय चेंज करायचं C1 मध्ये एलिमेंट ॲज इट इज आणि 2 into C3. C1 मध्ये एलिमेंट 1 आणि 2 ॲज इट इज. C1 मध्ये 1 2 होता, 1 2 लिहून घेतलं. त्याच्यामध्ये काय करायचं प्लस केला म्हणजे प्लस 2 into इथं 2 आहे ना, म्हणजे इथे लिहून घेतला 2 into काय C3 मध्ये एलिमेंट कुठले 2 आणि 4, 2 and 4. बाकी जे दोन जे कॉलम्स आहेत C2 आणि C3 ते ॲज इट इज काय येणार 0 3 2 4. ठीक आहे. therefore A is equal to काय येणार 2 into 2 4, 4 plus 1 5, 4 into 2 8, 8 plus 2 10, 0 3 2 4. this is our required answer. एक सांगायचं काम मिळालं तुम्हाला. आता हा जो मेन तुमचा मॅट्रिक्स होता A आणि हा जो डिफाइन किंवा रिडिफाइन मॅट्रिक्स झाला A, त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, ते दोन्ही सेम आहेत का, तर दोन्ही सेम नाही. ऍक्च्युली जर करेक्ट इन डेप्थ बघायला असेल तुम्हाला तर इथं आपण इक्वालिटी नाही लिहू शकत, इथं आपण सिमिलॅरिटी लिहू शकतो. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. पण कुठे ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मेशन कराल त्यावेळेस तुम्ही जे ऍट द एंड मॅट्रिक्स मिळणार आहे तुम्हाला तिथं आपण इक्वालिटी नाही लिहू शकत. ठीक आहे. त्यावेळेस आपण डेप्थ मध्ये विचार करू त्यावेळेस. आता इथे बघा हा जो आहे क्वेश्चन नंबर 3 सेमच आहे, फक्त आपल्याला 2 वेळा अप्लाय करायचा. ठीक आहे. इफ सॉरी पहिल्यांदा लिहून घेतो मी सोल्युशन. दिलेला मॅट्रिक्स काय बघा 1 2 -1 3 -2 5. ठीक आहे. पहिला काय लिहिलं अप्लाय R1 इंटरचेंजिंग विथ R2. इथे लिहितो मी यूज
R1 interchanging with R2. Therefore, A is equal to A मध्ये चेंज क्या होईल, सेकंड रो फर्स्ट होईल, फर्स्ट रो सेकंड मीन्स 3 minus 2 5 1 2 minus 1 हे झालं फर्स्ट. आता त्याने काय सांगितलं, त्यानंतर अजून एकदा अजून एक ट्रान्सफॉर्मेशन करायला सांगितलं. अगेन यूज C1 to C1 plus twice C3. ठीक है. ओके. नाउ A is equal to चेंज कशामध्ये करायचं, चेंज C1 मध्ये करायचं. C1 मध्ये एलिमेंट्स ॲज इट इज C1 मध्ये एलिमेंट प्लस 2C3 C3 मध्ये एलिमेंट 5 आणि -1 5 -1 remaining two columns as it is, that is -2 2 5 -1. Therefore A is equal to, here 5 into 2 is 10 plus 3 13 2 into -1 -2 plus 1 -1 -2 2 5 -1, and this is our required answer. Got it?